नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे सध्या शनी हा कुंभ राशीत आहे, पण 29 मार्च 2025 या दिवशी शनी महाराज हे मीन राशीत गोचर करणार आहेत, जी गुरुची रास आहे. मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच शनीची 7.5, त्यामुळेच ही कुंभ, मीन आणि मेष राशींना असणार आहे आणि शनीची ढैया ही धनुराशी आणि सिंह राशीच्या लोकांवर असणार आहे. तेव्हा याबद्दल या लोकांना काय दक्षता घेतली पाहिजे किंवा कोणते उपाय करावेत याबद्दलच आपण विशेष करून हा व्हिडिओ बनवला आहे आणि याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या कराव्या उपाय उपासना. मित्रमैत्रिणींनो, शनिदेव चांगल्या कर्माचे चांगले फळ देत असतील तर ते वाईट कर्माची शिक्षा देण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत, हे लक्षात ठेवा. शनी क्रोधित झाले तर जीवनात वाईट घटना घडतात, व्यक्तीला समस्यांनी घेरलं जातं. मी घाबरवत नाहीये, या खऱ्या गोष्टी आहेत आणि त्या अनुभवास येतात. तुमच्या सोबतही अशा काही घटना घडत असतील किंवा तुमचे काही नुकसान होत असेल तर तुमच्या मागे शनीची 7.5 असल्याचे संकेत तुम्हाला मिळतील. शनिदेव नाराज असल्यावरच अशा अघटित घटना घडतात. अशा वेळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही विविध उपाय करू शकता. शनिदेवाचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर शनिवारी तुम्हाला काही उपाय केलेच पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला शनिदेवापासून मुक्ती मिळेल. हे उपाय नेमके कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर 7.5 असणाऱ्यांनी हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा आणि उपाय करा. शनिदेवाच्या दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पहिली पूजा करा. नंतर झाडाला जल अर्पण करा. जल अर्पण करताना पिंपळाच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हा झाडाच्या पुढे लावू शकता आपण. त्यामुळे शनी दोषापासून आराम मिळतो, मुक्तता मिळते. शनी दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर दररोज शनिदेवांचा मंत्र जप करावा. दररोज शनी चालीसाचा पाठ केल्यावरही विशेष लाभ होतो. शनी देवासह हनुमानाचीही पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. कुंडलीतून शनी दोष दूर करायचा असेल तर हनुमानांचीही पूजा केली पाहिजे. शनी देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी काळे तीळ, काळी छत्री, मोहरीचे तेल, काळे उडीद आणि जोडे चप्पल यांचे दान करावे, ज्यामुळे जीवनातील शनी दोषाचा प्रभाव कमी होतो. शनिवारी तुम्ही सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचा पाठही पठन करू शकता, ज्यामुळे शुभदायी फलित प्राप्त होतात. शनिदेवाची कृपा प्राप्त होते, ज्यांच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात. या दिवशी सूर्यास्तानंतर हनुमानजींची पूजा करावी. शनिदेवाच्या पूजेमध्ये सिंदूर म्हणजे शेंदूर, मोहरी, काळ्या तिळाचे तेल वापरायचे. या दिवशी शनिदेवाला तेलाचा दिवा लावून निळी फुले अर्पण करा. अशा प्रकारे पूजा करा. शनिवारी काळ्या गायीचीही सेवा केल्याने शनी दोष दूर होतात. शनी ग्रह शांती मंत्र हे महत्वाचे आहेत, जे 7.5 आणि ढैया असणाऱ्यांनी नक्की करावे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला क्रूर असे ग्रह मानले आहे, पण शनी शत्रू नाही तर मित्रच आहे. शनिदेव कलियुगाचे न्यायाधीश आहेत आणि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनी ग्रह शांतीसाठी बरेच उपाय केले जातात. यामध्ये शनिदेवाचा उपवास म्हणजे शनिवारचा उपवास, हनुमानाची आराधना, शनी मंत्र, शनी यंत्र, छाया पात्र दान करणे इत्यादी उपाय केले जातात. शनी कर्माचा कारक आहे. शनीच्या प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसायात उन्नती होते. कुंडलीमध्ये शनिदेव दुर्बल असतील, पापयुतीत बिघडले असतील तर व्यवसायात चिंता, नोकरी सुटणे, मनाविरुद्ध जागेवर ट्रान्सफर होणे, पद उन्नतीमध्ये बाधा येणे, कर्ज समस्या येतात. जर अशी तुम्ही समस्या भोगत असाल आणि समस्यांमध्ये चिंतित असाल तर शनी ग्रहाचे शांतीचे उपाय नक्की केले पाहिजे. या कार्यांना केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि अशुभ प्रभावांमधून मुक्ती मिळते. वेशभूषा आणि जीवनशैलीने जोडलेले शनी ग्रह कसे आहेत, त्यामुळे आपण काळ्या रंगाच्या वस्त्रांचा या काळात उपयोग करा किंवा ते दान करा. मामा किंवा वृद्ध व्यक्तींचा सन्मान करा. कर्मचारी किंवा नोकरांना नेहमी आनंद ठेवा. आपण अशा प्रकारचे उपाय इझिली करू शकता. दारू किंवा मांस सेवन अजिबात करू नका, ज्यामुळे तामसी वृत्ती वाढेल आणि शनिदेवांना हे अजिबात पसंत नाही.
रात्री दूध अजिबात पिऊ नका, ज्यामुळे मानसिक स्थिती बिघडेल. शनिवारी रबर, लोखंड संबंधित गोष्ट कधी खरेदी करू नका. विशेषतः सकाळी केले जाणारे शनिग्रहाचे उपाय, शनिदेवाची पूजा करा. श्री राधे कृष्णाचीही आराधना आपण करू शकता. आजकाल बरेच लोक इस्कॉन कडे जातात, ते वळले आहेत. हनुमानाची पूजा करा, कुर्मदेवाची पूजा करा. मित्रमैत्रिणींनो, शनी ग्रहासाठी व्रत आपण करू शकता. दंडाधिकारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारचा उपवास करून शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. शनी प्रदोष व्रत हे आपल्याला माहित असेल. शनी मंदिरात जाऊन किंवा दिवा लावून सर्व विधी विधानाने आपण ते केले पाहिजे. शनी ग्रह शांतीचे उपाय केले पाहिजेत. शनी ग्रह संबंधित वस्तूंचे दान शनिवारी शनीच्या होऱ्यामध्ये किंवा शनी ग्रहाच्या नक्षत्र, जे पुष्य नक्षत्र आहे, अनुराधा नक्षत्र आहे, उत्तरा भाद्रपद नक्षत्र आहे, यामध्ये दुपारी किंवा संध्याकाळी केले पाहिजे. दान केल्या जाणाऱ्या वस्तू या साबूत, उडीद, लोखंड, तेल, तिळाचे बीज, नीलम रत्न, काळे कपडे इत्यादी आहेत, जे आपण या काळामध्ये विशेषतः 7.5 आणि ढय्या असणाऱ्यांनी अवश्य करावे. शनी ग्रहासाठी नीलम हे रत्न दिले जाते. नीलमणी ही रत्न आपण वापरू शकता. या रत्नाला मकर आणि कुंभ राशीचे जातक आरामशीर धारण करतात, कारण शनिदेव या राशींचे स्वामी आहेत. हे रत्न शनीचे नकारात्मक परिणाम किंवा प्रभाव कमी करतात. जीवनामध्ये शांती, कार्यसिद्धी, समृद्धी हवी असेल तर आपण शनी यंत्राची पूजा करा, त्याचे आपल्या देवारात स्थापित करा. शनी यंत्राला शनिवारच्या दिवशी शनीच्या होऱ्यामध्ये शनीच्या नक्षत्रात आपण स्थापन करू शकता. मित्रमैत्रिणींनो, शनी शांतीसाठी बिच्छू मूळ अथवा धोत्र्याचे मूळ शनिवारी शनीच्या होऱ्या किंवा नक्षत्रामध्ये धारण केले जाते. ज्यांना रत्न जमत नाही त्यांनी हे अवश्य करावे. शनी ग्रहासाठी 7 मुखी रुद्राक्ष धारण करणे अत्यंत लाभदायी आहे, पण आपण हे उपाय करताना विशेष तज्ञ अथवा ज्योतिषी, ॲस्ट्रॉलॉजर यांच्याकडे नक्की सल्ला घ्या आणि मगच धारण करा. 7 मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठीचा मंत्र आहे ओम हुम नमः किंवा ओम राम क्रीम ह्रीम सौम. हा लक्षात ठेवा आणि हा आपण 108 वेळा जप करावा. जर कुणाला 7 मुखी रुद्राक्ष हवे असेल तर आम्हाला नक्की कळवा, कारण आम्ही विधीशिवाय ते देत नाही. शनी दोष निवारणासाठी शनी बीज मंत्राचा जप करा, जो आहे ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय नमः. 23,000 वेळा शनी मंत्राचा जप करावा. देश, काल, पात्र, सिद्धांताच्या अनुसार कलियुगात या मंत्रांचे 92,000 वेळा उच्चारण केले पाहिजे. शनिग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचाही जप आपण करू शकतात आणि जो सगळ्यांना ज्ञात आहे तो आहे ओम शनिश्चराय नमः. मित्रमैत्रिणींनो, शनी ग्रहाचे शांती उपाय आपण नक्की करा. जर तुम्ही मजबूत शनीचे उपाय व्यवस्थित विधीपूर्वक केले तर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच लाभ प्राप्ती होतील आणि तुम्ही कधीच कुमार्गाकडे जाणार नाहीत. शनी बीजमंत्र उच्चारण, शनी यंत्र स्थापना पश्चात पूजा कराल तर तुम्ही स्वयं एक अद्भुत परिवर्तनाचा अनुभव कराल. विविध क्षेत्रात तुम्हाला यशस्वी परिणाम प्राप्त होतील. शनी शांतीचे तोडगे तुम्हाला शनीच्या वाईट नजरेपासून बचाव करतील आणि जे अशुभ कुंडलीमध्ये शनी दोषाचे परिणाम असतील त्याचाही प्रभाव कमी होईल. जर आपल्याला कुंडली पाहायची असेल तर नक्की आम्हाला कळवा. ही सेवा सशुल्क आहे. जातकांच्या त्यांच्या कर्माच्या आधारावर फळ प्राप्त होत असते. शनीची चाल ही हळूहळू होत असते. जातकांना त्यांचे परिणाम उशिरा प्राप्त होतात. कधी कधी लग्नाचे ही परिणाम लोकांना भोगावे लागतात. अपेक्षा आहे की शनी ग्रह शांतीच्या संबंधित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा ज्ञानवर्धक व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आपल्याला 7.5 आहे का की आपल्याला ढय्या आहे किंवा पनोती चालू आहे, आपले अनुभव काय आहेत, आपण हे उपाय करता का, आपल्याला या उपायांबद्दल आधी माहित होते का, आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपण ज्या शहरातून पाहत आहात त्याद्वारेही आपण कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, ज्यांना 7.5 आहे, ढय्या आहे, त्यांनी कमेंटमध्ये ओम शनिश्चराय नमः हे लिहायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.